स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशात यूट्यूब फॅमिली आहे होत तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज मला तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचं आहे. आमच्या घरी एक नवीन मेंबर येणार आहे. तर तुम्ही गेस करा ते काय असू शकते. तर आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे. ॲक्च्युली आलेला आहे. तर तुम्ही गेस करा काय असू शकते ते. तर चला मी तुम्हाला सांगून देते. माझी बहीण आहे सुनीता. तर तिला बेबी गर्ल झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स सुनीता अँड कुमार भाऊजी. खूप म्हणजे खूप क्यूट अशी परी आहे. तिला येऊन आता 4-5 दिवस झालेले आहेत. पण मला अजून भेटायला जायला नाही जमलेलं आहे. तर गुरुवारी त्याचा पाळणा आहे. तर इन्व्हिटेशन मिळालेलं आहे. जायचं आहे त्याला बघण्यासाठी पण वेळच नाही मिळत आहे. त्याच्यामुळे मी नक्की कधी सोलापूरला जाईन तर मी तुम्हाला दाखवेल माझी बेबी गर्लला. कारण आता ते खूप छोटे असतात ना, तर त्यांना व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत. काही असतात ते रीतिरिवाज ते फॉलो करावे लागतात आपल्याला. म्हणून त्याला थोडा टाईम अजून मी दाखवू नाही शकत. खूप लहान आहे ती बेबी. तर ती खूप छोटी आहे म्हणून तिला मी दाखवू नाही शकत आता. सोलापुरात मी शक्यतो अशा वेळेस जाईल जेव्हा मी बेबीला दाखवू शकेल फेस तुम्हाला. तर तसं मी मुमेंट बघून सोलापूरला जायचा विचार करते आहे. पण माहिती नाही आता काय होईल अजून. तर बुधवारी त्याला त्याचा बारसा आहे. म्हणजे आमच्यात घालतात 13 दिवसाला मुलीला. मुलगी झाली की 13 दिवसाला आणि मुलगा झाला की 12 दिवसाला. तर असं बारसं करणार आहे. तर म्हणून काकूचं इन्व्हिटेशन आलं तर मला. माझी बहीण जे माझा भाऊ आहे ओंकार त्याची बहीण म्हणजे माझी बहीण जी माझी काकू आहे त्याची मुलगी. तर सुनीता शेवटची आहे ती मुलगी आणि तीच प्रेग्नंट होती. पहिला फर्स्ट बॉय आहे त्याला आणि सेकंड गर्ल झालेली आहे. म्हणजे रक्षाबंधनच्या पुढे त्याच्या मुलाला मुलगी मिळाली. मीन्स भावाला बहीण मिळाली राखी बांधण्यासाठी. तर आम्ही सगळेजण खूप जास्त हॅप्पी आहे. मी तर खूप हॅप्पी झालेला आहे. कारण रक्षाबंधनला बहीण पाहिजे हातावर राखी बांधण्यासाठी. असं पण नाही की रक्षाबंधनसाठीच म्हणून. एक बहीण आणि एक भाऊ दोघं असायला पाहिजे म्हणून मला खूप आवडतं. तर एक गर्ल आणि एक बॉय असं काही नाही. 2 बेबी गर्ल पण असू शकतात, 2 बेबी बॉय पण असू शकतात. त्यांचा बॉन्ड वेगळा असतो, ह्यांचा बॉन्ड वेगळा असतो. तर मला जास्त करून आवडतं आहे की भाऊ आणि बहीण असं. त्यांचा रिश्ता खूप आवडतो मला. कारण माझ्या लाईफमध्ये मला बहीण आहे. तर आमच्या दोघांचा बॉन्ड खूप चांगला आहे आणि मी खूप हॅप्पी आहे की मला एक सिस्टर आहे म्हणून. तर कधी मी असं विचार करते की काश त्या जागी जर ब्रदर असला असता तर आज काही वेगळं सिच्युएशन असलं असतं. ते नंतरची गोष्ट आहे. पण मला माझी सिस्टर खूप जास्त चांगली आणि खूप मी हॅप्पी आहे आणि ती खूप लकी आहे माझ्यासाठी. म्हणजे ती माझे इतके छोटे गोष्टी सगळे काही ती बघते, ती सांगते, ती समजवते. ती लहान असून मला समजवते. तर त्यात काही डाऊट नाही आहे की 2 सिस्टरचा पण बॉन्ड कसा असू शकतो. तर खूप चांगला आणि खूप मस्त आहे माझा आणि माझ्या सिस्टरचा. आणि माझ्या काकाची मुली जे ओंकारची बहिणी आहेत त्या दोघांबरोबर पण माझा बॉन्ड खूप चांगला आहे. तर ते दोघं पण सिस्टर आहेत माझे. आणि माझे पप्पा मोठे, मग माझे काकांची मुली, मग अजून एक माझे काका आहेत त्यांची पण एक मुलगी आहे. तिने खूप छोटी आहे पण तिच्याबरोबर पण माझं खूप चांगलं बॉन्ड आहे. तर मी तुम्हाला कधी दाखवते ब्लॉगमध्ये. कारण आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो तेव्हा तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. मी स्पेशली बहिणींचा एक व्हिडिओ घेतला होता. तर मी त्यात नाव नाही सांगू शकले पण बहिणींचा एक असतो. आणि मी इंस्टाग्रामवर पण एक पोस्ट केलेला आहे की सुखदुःखात बहिणीच खूप कामाला येतात. त्याच्यामध्ये पण माझ्या बहिणी आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. पूजाला तर तुम्ही ओळखतायच. पूजा तर किती वेळा ब्लॉगमध्ये दिसते. आणि बाकी मग ते 2 वनिता सुनीता ते खूप कमी दिसतात कारण कधीतरी एकदा येतात पुण्याला. तर त्यांना वेळ मिळत नाही कारण त्यांचे पण बेबी खूप छोटे आहेत. तर एक मी आहे, मला एक गर्ल एक बॉय आहे आणि एक माझी बहीण पूजा. त्याला ओनली एक गर्ल आहे. तर त्याला दुसऱ्या बेबीची अपेक्षा नाही आहे तिला. म्हणजे ती नको म्हणती. एकालाच पूर्ण प्रेम देऊन वाढू आम्ही. तोच त्यांच्यासाठी मुलगा आणि तोच त्यांच्यासाठी मुलगी. तर खूप चांगला विचार आहे असं. कारण शेवटी बेबी प्लॅन करायचं एक नवरा बायकोचंच डिसिजन असू शकते. तर त्यांच्या लाईफमध्ये त्यांना असं वाटलं की एक बेबी गर्ल त्यांच्यासाठी काफी आहे. तर
काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण लाईफमध्ये एक मुलगा असो किंवा मुलगी असो, आपल्याला लेकरं आहेत ते खूप मोठी गोष्ट आहे. तर एकालाच त्यांनी वाढवत आहेत. ती जवळपास आता 7-8 वर्षाची होत आलेली आहे. तर त्यांनी दुसरा प्लॅन नाही करणार आहे. तर त्यांचा एक बेबी आहे आणि मला एक गर्ल अँड एक बॉय. आणि माझी 3री नंबर बहीण ओंकारची बहीण, ओंकारची मोठी बहीण, तिचं नाव आहे वनिता आणि तिला आहेत एक गर्ल आणि एक बॉय. तर त्याला पण फर्स्ट गर्ल झालेली आहे आणि सेकंड त्याला बॉय झालेला आहे. म्हणजे रक्षाबंधनच्या पुढेच ऑगस्ट महिन्यातच, आता 14 ऑगस्टलाच काहीतरी त्याचा वाढदिवस आहे. तर रक्षाबंधनच्या पुढेच माझ्या बहिणीच्या मुलीला पण एक भाऊ मिळाला आणि तिचीच छोटी बहीण म्हणजे सुनीता, ओंकारची छोटीवाली बहीण. तर तिने पण माझी बहीण आहे. तर तिला पण आता रक्षाबंधनच्या जवळच तिच्या मुलाला मुलगी, म्हणजे माझ्या बहिणीला मुलगी झाली. तर तिच्या मुलाला राखी बांधण्यासाठी तिची बहीण आलेली आहे. तर ऑगस्ट महिना खूप चांगला आहे आणि रक्षाबंधन खूप चांगला आहे आमच्यासाठी. तर रक्षाबंधनच्या जवळ बहिणींना भाऊ मिळतोय, भावांना बहीण मिळते. तर खूप चांगली गोष्ट आहे. तर मी बेबीला बघायला जाते. मी आता ॲक्च्युली व्हिडिओ कॉलवर बघितलेला आहे त्याला आणि खूप माझं मन करत होतं की मी त्याला हातात घ्यावं, त्याला बघावं. पण थोडंसं माझं काम पण आहे, त्याच्यामुळे मी थांबलेलं आहे. घरात श्रेयाची पण तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मला जायचं जमतच नाही अजिबात. तर खूप मोठी न्यूज आहे आणि खूप जास्त हॅपी झालेला आहे आम्ही. त्याचं नाव काय आहे हे पण सस्पेन्स आहे. मी तुम्हाला ह्याचा पण एक ब्लॉग बनवेन आणि तुम्हाला सांगेन की त्याच्या मुलाचं नाव काय आहे आणि मुलीचं नाव मी डिसाईड केलेलं आहे. मला खूप आवडला ते नाव, म्हणून मी ठेवलेलं आहे. माझ्या पोरांसारखाच त्यांचं नाव दोघांचा ठेवणार आहे मी. तर एकाचं तर त्यांनी ठेवलेलं आहे ऑलरेडी, दुसऱ्याचं नाव मी ठेवणार आहे. तर ते सस्पेन्स आहे. मी आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत नाही, कारण हे ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल. तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. आता फिलहालला तुम्हाला हेच न्यूज मला शेअर करायची होती की माझ्या बहिणीला बेबी गर्ल झालेली आहे फायनली. वेलकम टू बेबी गर्ल अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स कुमार भाऊजी अँड सुनीता. तर तुम्ही खूप लकी आहे, कारण म्हणतात एक मुलीची आई पण होणं खूप गरजेचं आहे आणि एक मुलाची आई पण होणं खूप गरजेचं आहे. कारण आईचे 2 जर्नी असतात. एक मुलीची आई होऊन पण एक जर्नी खूप चांगली असते त्याची आणि एक मुलाची आई होऊन पण खूप जर्नी चांगली असते. तर आपलं त्याच्यामध्ये हे असते की आपल्याला कोणती जर्नी चांगली वाटते. तर आईसाठी तर प्रत्येक लेकरू तेवढंच असते, मुलगा काय आणि मुलगी काय. तर त्याच्यासाठी काही नवल नसते. बस त्याला मनाला तसल्ली मिळते की मला मुलगी आहे, मला मुलगा आहे असा. कारण एक बॉय पण असणं खूप गरजेचं आहे आणि एक गर्ल पण असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं. तर एवढं सांगायचं होतं मला, बाकी काही नाही. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. कमेंटमध्ये कळवा तुम्हा लोकांना ही न्यूज कशी वाटली आणि तुम्ही पण कॉंग्रॅच्युलेशन्स कमेंट करा माझ्या बहिणीसाठी. तर ती खूप जास्त हॅप्पी आहे. ती इतकं रडती आहे. ओके, बाय.